अंगावर खाकी वर्दी, हातात रिक्षाचं स्टेअरिंग आणि शेजारी बसलेली 3 वर्षांची चिमुरडी. कल्याणच्या रस्त्यांवर धावणाऱ्या एका रिक्षात संघर्षाची ही एक आगळी वेगळी कहाणी पाहायला मिळते. घरची बेताची आर्थिक परिस्थिती, आजारी सासू आणि भाड्याचं घर अशा संकटाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या कोमल गायकवाड यांनी हार न मानता रिक्षाचं हँडल हाती धरलं. कुणाकडे हात पसरण्यापेक्षा स्वबळावर जगण्याचा निर्णय घेत त्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवलाय. घरी मुलीची काळजी घेण्यासाठी कोणीही नसल्यानं काळजाचा तुकडा असलेल्या आपल्या 3 वर्षांच्या तेजस्वीला सोबत घेऊनच त्या सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत काबाड कष्ट करत आहेत. स्वतःच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांशी 2 हात करणाऱ्या या माऊलीचं एकच स्वप्न आहे, आपल्या मुलीला उत्तम शिक्षण देऊन पोलीस अधिकारी बनवणं. कपाळावर घामाच्या धारा असल्या तरी चेहऱ्यावर आपल्या मुलीच्या भविष्यासाठीची जिद्द असलेल्या कोमल गायकवाड यांची ही कहाणी आज अनेकांसाठी प्रेरणा स्रोत ठरत आहे. या वर्षी टाकायचं. तुम्ही दिवसभर किती ते किती रिक्षा चालवता? सकाळी 6:30 ते 8:30 रिक्षा स्टँडवर रिक्षा लावली जसं भाडं भेटून तसं, कारण आता तिची जबाबदारी मला होती. कोणतं पण भाडं असं तर आम्ही तसं चांगलं वापस करत नाही भाडं. इथून कुठपर्यंत जाता तुम्ही रिक्षा भाडं मागत? तिकडे कल्याणमध्ये तिकडे भाडं लावलं तिकडे जाते. कल्याण डोंबिवलीमध्ये सकाळी संध्याकाळी 4:30 ते मधल्या पिरियड